दिवा शहरातील दिवा स्टेशन ते साबेगाव रस्त्यावरील गतिरोधक सध्या वाहन चालक आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरते आहे। सदर रस्त्यावरील सर्वच गतिरोधक हे तांत्रिक निकष डावलून आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले असल्याने सदर गतिरोधक तोडून नवीन अधिकृत गतिरोधक बांधण्यासाठी शिवसेना नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि नगर अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे। मुंबई उच्च न्यायालयाने केवल सेमलानी विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त या प्रकरणात दिलेल्या निकालानुसार राज्यातील सर्व गतिरोधक हे इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार असणे अनिवार्य आहे। मात्र दिवा शहरात सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत असल्याचे ॲडव्होकेट आदेश भगत यांचे म्हणणे आहे। नियमानुसार गतिरोधकांची उंची 10 सेंटीमीटर आणि त्रिज्या 17 सेंटीमीटर असावी लागते, परंतु दिवा स्टेशन ते साबेगाव रोडवरील गतिरोधक हे प्रमाणापेक्षा जास्त उंच आणि तीव्र आहेत। या चुकीच्या गतिरोधकांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना पाठीच्या कड्यांचे, मणक्याचे आणि मानदुखीचे गंभीर आजार जडत आहेत। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी हे गतिरोधक जीवघेणी ठरत असल्याचे अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याने नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गतिरोधकांवर पांढरे काळे पट्टे, ल्युमिनस पेंट किंवा रिफ्लेक्टर्स असणे आवश्यक असताना सदर गतिरोधक न दिसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे। दिवा स्टेशन ते साबेगाव रोडवरील जे गतिरोधक नियमात बसत नाही ते गतिरोधक अनधिकृत मानून त्वरित तोडून पुन्हा अधिकृतरित्या बांधले जावेत आणि दिवेकर नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, असे नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे।